सातत्यानं लाडक्या बहिणीवर बोलणारा मीडिया शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर का बोलत नसावा, हा मला पडलेला प्रश्न आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आपण नेहमी आता टीव्ही लावतो, बातम्या बघतो, युट्यूबवर बघतो, तर वारंवार लाडक्या बहिणीचं त्या ठिकाणी सुरू असतं. त्यांना देताय, आमचं काही दुमत नाहीये. त्यांना तुम्ही किमान 1,500 रुपये महिना देत आहात. तुम्ही त्यांना जे आश्वासन दिले किंवा ती योजना तुम्ही त्यांच्यासाठी आणली होती ती तुम्ही कंटिन्यू करत आहात. ठीक आहे, त्यांचे 1500चे 2100 रुपये आताच नाही केले तर त्याचा काय एवढा फरक पडणार नाही. परंतु तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही सत्तेत आल्यानंतर करू. 2 अधिवेशन झालेत, हिवाळी अधिवेशन झालं आणि त्याच्यानंतर आता आपलं हे अधिवेशन झालेलं आहे, कुठलं अर्थसंकल्पीय. या दोनही अधिवेशनामध्ये तुम्ही कर्जमाफीचा क सुद्धा उल्लेख केलेला नाहीये. आणि मीडिया काय करतो, 35 सेकंद, 40 सेकंद, 45 सेकंद आणि फार झालं तर 5 मिनिटं इतकीच आमच्या कर्जमाफीची बातमी लागते. अहो, किती रोष आहे शेतकऱ्यांमध्ये, प्रचंड रोष आहे महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांमध्ये. त्यांचा रोष जर या मीडियानं दाखवला आणि या मीडियानं त्यांना जर प्रश्न विचारले तर त्या ठिकाणी खूप काही होऊ शकतं. कारण की तुम्ही हा महत्वाचा स्तंभ आहात लोकशाहीचा. त्याच्यामध्ये अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे आपले मुख्यमंत्री महोदय त्यांनीच शेतकऱ्यांना शब्द दिला आणि त्यांनी अर्थसंकल्पानंतर 55 मिनिटाची त्या ठिकाणी त्यांची प्रेस घेतली. त्या प्रेसमध्ये एकाही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला नाही की साहेब तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्याच्यावर तुमची भूमिका काय आहे. आज आपण बघतो धुळ्यामध्ये एका बँकेचा कर्मचाऱ्यासमोरच एका शेतकऱ्यानं त्या ठिकाणी आत्महत्या करून टाकली. अहो, तुम्ही काय आम्हाला किडेमुंगे समजतात काय? म्हणजे शेतकऱ्याचा जीव नाही का, त्याला भावना नाहीयेत का? काय लावलं हे, किती विदारक परिस्थिती आहे. काल परवा आमच्या शिवनेरमाच्या कैलास नागरी नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्या ठिकाणी मीडिया वेळेवर जर पोहोचला असता तर तो अंत्यविधी थांबला असता, त्या ठिकाणी पडसाद उमटले असते. त्याच्यावर काय झालं, फक्त सगळ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, झालं काय? त्यांच्या आत्महत्येत जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली का? नाही झालेली आहे. त्यांचे आश्वासन पाळलं गेलंय का? नाही पाळलं गेलेलं आहे. मग तो शेतकरी पंचकृषीतल्या लोकांसाठी त्या ठिकाणी शहीद झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचे शेतकरी जर, म्हणजे आता हा मार्च महिना आहे, 19 मार्च मला वाटतं 1985ला साहेबराव करपे यवतमाळ मधले त्यांनी आत्महत्या केली होती. ती जगातली पहिली आत्महत्या किंवा भारतातली पहिली आत्महत्या म्हणून नोंद झाली होती. तो एक सदन शेतकरी होता आणि त्यांना असं वाटलं की आपल्या आत्महत्येनंतर सरकार आपल्याकडे लक्ष देईल, आपल्या शेतकऱ्यांकडे लक्ष देईल, म्हणून त्यांनी ती आत्महत्या केली होती. त्यांनी नोट्स लिहिली होती, त्यांच्या नोट्समध्ये हा सगळा उल्लेख होता की माझी पहिली आणि शेवटची आत्महत्या असेल, याच्यानंतर शेतकऱ्यांची आत्महत्या होणार नाही. परंतु दुर्दैवानं शेतकऱ्यांना एक सोल्युशन भेटलं की बाबा आपलं जर काही उदरनिर्वाह होत नसेल, कर्ज फिटत नसेल तर साहेबराव करपेंसारखं आपणही लटकून जाऊ. आणि त्यानंतर जवळपास 4, 5, 6 लाख आत्महत्या झाल्या. आजचा सुद्धा जवळपास गेल्या वर्षभरातला 3-4 हजाराचा आकडा त्या ठिकाणी समोर आलेला आहे. तेव्हा सरकारची जबाबदारी नाहीये का? सरकार शेतकऱ्यांचं पालकत्व घेण्याची ताकद जर सरकारमध्ये नसेल तर सरकारने सत्ता सोडून दिली पाहिजे. मीडियानं सुद्धा महत्वाची जबाबदारी याच्यामध्ये पार पाडणं गरजेची आहे. अर्थसंकल्प झाल्यावर अजित पवारांना एका पत्रकारानं प्रश्न विचारला की दादा कर्जमाफीचं काय, त्यावर ते म्हणतात आम्ही राज्याला आर्थिक शिस्त लावतो आहोत. आता आर्थिक शिस्त लावताय तुम्ही का शेतकऱ्यांचे जीव घेतायत? शेतकऱ्यांचा जीव घेऊन तुमच्या राज्याला आर्थिक शिस्त लागत असेल तर काय कामाची शिस्त? प्रचंड रोष आहे. त्यामुळं सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. मीडिया, सामाजिक संस्था या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आमच्या सोबत यावं, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद.